राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज या भारतामध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाची कवाड सर्वांना खुली करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वच्छतेतून आणि कीर्तनातून धडे देणारे संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संपूर्ण मानव जातीला मानवतेचा विविध जोखडातून मुक्त करणारे, भारतीय संविधानाद्वारे प्रत्येकाला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही शिकवण देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच पद्धतीने या भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व नांदावं यासाठी प्रयत्न करणारे सर्व महामानवांच्या विचारांना प्रथमतः मी अभिवादन करतो. आज भीमसेना युवक मंडळ व माता रमाई महिला समूह कुणकेरी यांनी मला व्याख्यानासाठी निमंत्रित केलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. विचारमंचावर उपस्थित कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, पोलीस पाटील तानाजी सावंत, ग्रामपंचायत सदस्य जितेश कुणकेरकर, शिल्पा कुणकेरकर, विशांत कुणकेरकर, त्याच पद्धतीनं विचारमंचावर सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिक, इथं उपस्थित सर्व वाडीतील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं, सर्वांना आज या ठिकाणी उपस्थित आहात. मी मालवण तालुक्यातील वडाचापाट या गावातून येतो की ज्या गावामध्ये 1960 मध्ये धर्मांतराचा कार्यक्रम झाला होता. म्हणजे बाबासाहेबांनी 1956 मध्ये धर्मांतर केलं होतं. त्यानंतर 4 वर्षांनी सिंधुदुर्गामध्ये धर्मांतराचे कार्यक्रम झाले होते. त्यामधील एक मोठा कार्यक्रम वडाचापाटमध्ये झाला होता. अशा वडाचापाट गावामधून येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या संस्थेच्या माध्यमातून गेली 11 वर्ष आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हे विचार, जे महामानवांचे विचार आहेत ते महामानवांचे विचार सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी काम करत आहोत. मालवणमध्ये आपण मोठ्या पद्धतीनं काम करत आहोत. असं नाही की फक्त समाज मंदिरांमध्ये काम करतो. जे समाज घटक आहेत त्या समाज घटकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार, जे स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाचे विचार आहेत ते विचार पोहोचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. सावंतवाडीतील आमचे सहकारी मित्र सगुण जाधव आहेत, ते सावंतवाडीमध्ये आणि जिल्हाभरामध्ये काम करत आहेत. आणि आज या जयंती उत्सवाच्या निमित्ताने सगुण जाधव, त्याच पद्धतीनं सुनील जाधव आहेत, संदेश कुणकेकर आहेत, हे सर्व आमचे सहकारी आहेत. या सर्वांच्या सहकार्यामुळे आज या ठिकाणी मला इथं विचार मांडण्याची संधी मिळाली आहे. खरं तर जयंती उत्सव हे साजरे होत असतात. हे जयंती उत्सव साजरे होत असताना त्यामागे हेतू असतो की या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विचारमंथन व्हावं, म्हणजे मागच्या कालावधीमध्ये काय चाललं आहे आणि पुढे आपल्याला कोणत्या दिशेने गेलं पाहिजे यासाठी हे जयंती उत्सव असतात. जयंती उत्सव हा आनंदाचा उत्सव असतो आणि बुद्ध पौर्णिमा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, राजमाता जिजाऊंची जयंती असेल, संत गाडगेबाबांची जयंती असतील, हे सर्व ज्या जयंत्या आहेत या स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांच्यासाठी पूरक आहेत. त्यामुळे या प्रत्येक जयंत्या प्रत्येक गावागावामध्ये साजऱ्या झाल्या पाहिजेत आणि नुसत्या जयंत्या साजरा होऊन चालणार नाही, तर त्यांचे विचार पुढे पुढे गेले पाहिजेत, कारण हा विचार पुढे जाणं महत्वाचं आहे. आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांती व आजची स्थिती. मुळामध्ये आपल्याला सामाजिक क्रांती ही सोप्या शब्दात समजून घेणं गरजेचे आहे की बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती केली म्हणजे नेमकं काय केलं हे जाणून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. मुळामध्ये आपण क्रांती म्हणजे हा शब्द समजावून घेऊया. क्रांती हा शब्द तुम्हाला समजला तर मग बाबासाहेबांनी नेमकी कोणती सामाजिक क्रांती केली हे आपल्याला समजेल. क्रांती म्हणजे फार थोड्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचा अमूलाग्र बदल घडवून आणणे की जो बदल दीर्घकाळ काय करतो, दीर्घकाळ राहतो, अशा पद्धतीचा बदल. मग हा बदल नेमका कोणी केला? बाबासाहेबांच्या अगोदर नेमका बदल कोणी केला? तर बाबासाहेबांच्या अगोदर तथागत भगवान गौतम बुद्धांनी बदल केला. मग हा बदल कसा केला? तर तथागत गौतम बुद्धांचं एक वाक्य आहे. तथागत गौतम बुद्ध म्हणतात की जाती या फक्त पशु आणि पक्ष्यांमध्ये असतात, माणसामध्ये कोणत्याही पद्धतीच्या जाती नसतात. जाती या फक्त पशु पक्ष्यांमध्ये, असं सांगून प्रस्थापित व्यवस्थेला धक्का देण्याचं काम सर्वप्रथम केलं ते तथागत गौतम बुद्धांनी. म्हणजे तथागत गौतम बुद्धांनी इथल्या जाती व्यवस्थेला कोणत्याही पद्धतीनं मानलं नाही, तर इथल्या माणसाला त्या ठिकाणी महत्वाचं स्थान दिलं.
दुसरं आपण म्हणू शकतो आणखी क्रांती कोणी केली, तर आणखी क्रांती या ठिकाणी केली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग ही छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती कशी केली, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आहे हा 1600च्या दशकामधला आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये जे राज्य निर्माण केलं, समतेचं राज्य निर्माण केलं, त्या राज्याच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाज घटकांची मदत घेतलेली आहे. सर्व समाज घटकांना स्थान दिलेलं आहे. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी कुणाची जात बघितली नाही, कुणाचा धर्म बघितला नाही, कुणाचा पंथ बघितला नाही, पण त्याच्याकडे असणारे गुण बघितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे जेवढे किल्ले आहेत, या किल्ल्यांवर असणारे किल्लेदार हे अनुसूचित जातीमधले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी असा विचार केला नाही की अनुसूचित जातीमधले आहेत, तर त्यांच्या ठिकाणी असणारं कौशल्य आहे ते त्यांनी महत्वाचं त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्याच्या रचनेमध्ये शेतकरी या घटकाला महत्वाचं स्थान दिलं. त्याच पद्धतीनं महिला या घटकांना महत्वाचं स्थान दिलं. जे वंचित आहेत, दुर्लक्षित आहेत, उपेक्षित आहेत यांना स्थान दिलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थानं समतेचं स्वराज्य आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व समाज घटकांना स्थान देतं. अशा पद्धतीची क्रांती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि त्यानंतर पुढे क्रांतीचा टप्पा येतो तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली क्रांती. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वात प्रभावी केलेली क्रांती म्हणजे शिक्षणाची कवाडं काय केली, सर्वांसाठी खुली केली. मी मुद्दाम इथे शब्द वापरतो की शिक्षणाची कवाडं सर्वांसाठी खुली केली. मग ही कवाडं सर्वांसाठी खुली का केली असं का म्हणतोय, तर महात्मा फुलेंचा जो कालावधी आहे तो कालावधी जर आपण पाहिला तर त्या कालावधीमध्ये शिक्षण व्यवस्था ही काय होती, पूर्णपणे बंदिस्त होती. स्त्रियांना, शूद्रांना कोणत्याही पद्धतीचा काय नव्हता, शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण या व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणण्याचं, क्रांती घडवून आणण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. पुणेच्या भिडेवाड्यामध्ये केलं आणि महिलांसाठी देशातील पहिली शाळा काढली. त्या शाळेमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षणाची कवाडं खुली झाली. आणि अशाच पद्धतीची क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, ज्याला आपण सामाजिक क्रांती म्हणतो. मग ही क्रांती समजून घेत असताना आपण 4 घटकांना महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली क्रांती, दुसरी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली क्रांती, आणि तिसरी म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी केलेली क्रांती. कारण या 3 लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःचे गुरु मानतात. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान तयार करत असताना महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. असं ते का म्हणतात, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचं राज्य निर्माण केलं, महात्मा फुलेंनी शिक्षणाची कवाडं सर्वांना खुली केली, राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये 50% आरक्षणाची तरतूद केली. म्हणून तर आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो. आणि या सर्वांचा प्रभाव, 3 घटकांचा प्रभाव आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर दिसून येतो. आणि बाबासाहेबांचा कालावधी सुरू झाल्यानंतर आपल्याला ही समाज क्रांती अतिशय व्यापक आणि मोठी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही कशा पद्धतीने पाहायला मिळतं ते एक टप्प्यावर आपण बघूया. डॉक्टर आंबेडकरांच्या जर आपण विविध लढे बघितले तर त्यातील सर्वात महत्वाचा आणि प्रभावी लढा येतो तो म्हणजे अस्पृश्यता नष्ट करणे, जाती व्यवस्था नष्ट करणे आणि धर्मभेद नष्ट करणे. डॉक्टर आंबेडकरांचा जो कालावधी आहे त्यामध्ये आपल्याला मोठ्या पद्धतीनं जातीयता त्या ठिकाणी दिसून येते. ही जातीयता नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध आंदोलनं केली, विविध सत्याग्रह केले. आणि हे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांती घडवण्यामध्ये महत्वाचं योगदान देणारे ठरले. आपल्याला सर्वांना माहित असेल तो सत्याग्रह म्हणजे 1927चा सत्याग्रह, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. चौदार तळ्याचा सत्याग्रह. तत्कालीन परिस्थितीमध्ये महाड नगरपालिकेने चौदार तळे हे सर्वांसाठी खुलं केलेलं होतं. अशा पद्धतीचा ठराव तत्कालीन विधान परिषदेमध्ये देखील झाला होता. परंतु काही प्रस्थापित लोकांनी हे तळे खाजगी मालकीचं आहे असं सांगून त्या ठिकाणी पाणी इतर कोणालाही मिळणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. आणि या भूमिकेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. चौदार तळ्याचा सत्याग्रह करत असताना बाबासाहेब ठामपणे म्हणतात की हा सत्याग्रह आमच्या मूलभूत हक्कांसाठी करत आहोत. मूलभूत हक्कांसाठी म्हणजे पाणी या घटकासाठी करत आहोत. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. निसर्गाने मानवाला दिलेलं हे महत्वाचं अशा पद्धतीचं पेय आहे. हे पेय पिण्याचा त्या ठिकाणी सर्वांना अधिकार आहे, विशिष्ट कुणाला एका अधिकार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये
त्या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतर 1927 नंतर 1930 मध्ये पुढे बाबासाहेब वळतात, तो म्हणजे नाशिकच्या काळाराम मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह. हा सत्याग्रह खूप महत्वाचा आहे, कारण या सत्याग्रहाच्या पूर्वी 3 वर्षापूर्वी चवदार तळ्याचा सत्याग्रह झालेला आहे आणि त्याच्यानंतर नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह त्या ठिकाणी होतो. या सत्याग्रहाची निवड करत असताना बाबासाहेबांचा कोणता दृष्टिकोन होता, तर बाबासाहेब ठामपणे त्या ठिकाणी सांगतात की आम्हाला मंदिरामध्ये किंवा आम्हाला त्या ठिकाणी देवाचं दर्शन घेण्यापेक्षा मंदिरामध्ये जाण्याचा आमचा हक्क महत्वाचा आहे, कारण मूलभूत हक्क त्या ठिकाणी आहे. सर्व जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी जात आहेत, पण आपल्याला तो जाता येत नाही. बहुतेक जणांना असं वाटतंय की खूप जणांना असं वाटतंय की अनेक गाणी पण त्याच्यावर आहेत की बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि या सत्याग्रहानंतर तिथल्या लोकांना नाशिकच्या काळाराम मंदिराची दरवाजे उघडे झाले, म्हणजे दरवाजे खुले झाले. पण वस्तुस्थिती तशी नाहीये. मुळामध्ये हा सत्याग्रह 5 वर्ष चालला. नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह 1930 ते 1935 5 वर्षापर्यंत हा सत्याग्रह चालला. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बाबासाहेब गोलमेज परिषदेच्या निमित्ताने बाहेर जाऊन आले. तोपर्यंत या सत्याग्रहाचं नेतृत्व दादासाहेब गायकवाडांनी केलं होतं. या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एकाही अस्पृश्याला मंदिरामध्ये प्रवेश देण्यात आलेला नव्हता. आणि हा 5 वर्षाच्या सत्याग्रहानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतात की 5 वर्षाचा कालावधी हा खूप मोठा होतो. जर 5 वर्ष सत्याग्रह करून त्या ठिकाणी मंदिर प्रवेश आपल्याला मिळत नसेल, आपला हक्क आपल्याला मिळत नसेल, जर आम्ही हिंदू समाजाचे घटक असूनही जर आपल्याला हक्क मिळत नसेल, तर या 5 वर्षानंतर आपल्याला त्या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकर 1935 मध्ये नाशिक येथे धर्मांतराची घोषणा करतात. मी हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणजे इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निश्चित होतं की हिंदू धर्मामध्ये राहून आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुत्व मिळणार नाही, आपले मूलभूत हक्क मिळणार नाहीत. आणि इथूनच त्यांची पुढे वाटचाल होते, ती म्हणजे बुद्ध धर्माकडे. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक क्रांती समजून घ्यायची असेल तर हे 2 सत्याग्रह महत्वाचे आहेत, की जो एक होता तो मूलभूत मानवी हक्कासाठी आणि दुसरा होता मूलभूत मानवी हक्कासाठीच आहे. परंतु तिथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दिशा ठरवतात की आपल्याला कोणत्या दिशेनं त्या ठिकाणी जायचे आहे. आणि ही दिशा ठरवून असं नाही की डॉक्टर आंबेडकर 35 मध्ये एवढ्या इथे घोषणा करतात आणि लगेच धर्मांतर करतात, असं नाही. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 21 वर्ष थांबतात. हा मोठा कालावधी त्या ठिकाणी आहे. थांबतात, विविध धर्मांचं अध्ययन करतात आणि त्या धर्मांच्या अध्ययनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माकडे वळतात, की जो बौद्ध धर्म याच भारताच्या मातीतील आहे, की ज्याची मुळं ही याच भारतामध्ये आहेत, अशा बौद्ध धर्माकडे त्या ठिकाणी वळतात. कारण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर आपल्या मोठ्या भावाला पत्र लिहितात, त्यामध्ये ते असं म्हणतात की लहानपणापासूनच माझं बौद्ध धर्माविषयी मला खूप अप्रूप वाटत आलेलं आहे, बौद्ध धर्माविषयी मला आवड वाटत आलेली आहे. कारण लहानपणी मला गुरुवर्य केळुसकर यांनी बुद्धाचं चरित्र भेट दिलं होतं आणि तिथपासून माझ्या बुद्धाविषयी असणारी आवड, बुद्धाविषयी असणारी प्रज्ञाशील करुणा आणि त्याच्याविषयीच्या आवडीच्या गोष्टी या मला त्या ठिकाणी अभिप्रेत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी बुद्ध धम्माकडे जाण्याचा त्या ठिकाणी मार्ग निवडत आहे. म्हणजे या 3 क्रांतीचे आपल्याला टप्पे बघायला त्या ठिकाणी लागतील. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी पहिली जो एक क्रांतीचा टप्पा आहे तो म्हणजे मूलभूत मानवी हक्कांसाठी लढणे, पाणी आहे, अन्य घटक आहेत आणि या घटकांसाठी लढणे. त्याच पद्धतीनं अस्पृश्यता आणि जातीभेद यांच्यासाठी लढणे. मग आता इथं आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सामाजिक क्रांती केली, त्या सामाजिक क्रांती सद्यस्थिती आपल्याला काय दिसते. डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यतेविरुद्ध आवाज उठवला, जातीभेदाविरुद्ध आवाज उठवला, त्या ठिकाणी बौद्ध धर्माकडे वळले. त्यानंतर हा अनेक वर्षाचा कालावधी गेला. मग आज भारतामध्ये स्थिती काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली सामाजिक क्रांती आणि आता त्या सामाजिक क्रांतीमुळे बदल झाले आहेत का, हे पाहणं आपल्याला सर्वात महत्वाचं गरज आहे. नुकतंच आपण चवदार तळ्याचा सत्याग्रहाचं 100वं वर्ष साजरं करत आहोत. पुढच्या वर्षी जो बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता 1927 मध्ये, त्याला 2027 मध्ये 100 वर्ष पूर्ण केले होत आहे. मग या 100 वर्षामध्ये कोणत्या गोष्टी बदलल्या आहेत, तर भारतामध्ये आपल्याला असं दिसून येतं काही ठिकाणी, काही राज्यांमध्ये आजही अनुसूचित जातीच्या लोकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
आजही अनुसूचित जातीच्या लोकांना पाणी घेतलं म्हणून त्या ठिकाणी मारहाणीच्या घटना घडत आहेत। म्हणजेच त्या ठिकाणी बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती केली तरीही आजही जातीयतेचे चटके हे भारतामध्ये अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सहन करावे लागत आहेत। मग याचा या निमित्ताने कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे। नुसता विचार करून उपयोग नाही, तर सर्वात महत्त्वाचं आहे की महापुरुषांना रक्ताचे वारसदार नसतात, त्यांना विचारांचे वारसदार आहेत। हा विचार आपण पुढे पुढे नेणं गरजेचं आहे। तो विचार आपण काय करू शकतो, घरातून नेऊ शकतो, अशा जयंतीच्या निमित्ताने नेऊ शकतो की आपल्याला पुढे जाऊन आपली दिशा त्या ठिकाणी ठरवणं गरजेचं आहे। दुसरं महत्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्वाची केलेली सामाजिक क्रांती म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून। बाबासाहेबांनी या खडबडलेला जो निद्रिस्त समाज होता त्याला जागृत करून त्याला शिक्षण हे महत्वाचं अस्त्र दिलं। कारण जो माणूस शिक्षण घेतो तो शिक्षण घेतल्यानंतर त्याचा भावनिक, बौद्धिक, सामाजिक सर्व दृष्टिकोनातून विचार होतो आणि तो कोणतीही गोष्ट शिक्षण या कसोटीवर तपासून पाहतो, तो कोणतीही गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहतो। आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण या घटकाला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे। आणि ह्या शिक्षणामुळे आज आपण पाहू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रभावामुळे या महाराष्ट्रामधील जो बौद्ध समाज आहे तो शिक्षणामध्ये अग्रेसर आहे। एकाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे शिक्षणाचं महत्त्व सांगितलं ते इथल्या बौद्ध समाजाने आत्मसात केलं आणि शिक्षणाच्या माध्यमातून आपली प्रगती होऊ शकते। कारण बाबासाहेब असं म्हणतात, तुम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला मानाच्या आणि हक्काच्या जागा काय कराव्या लागतील, काबीज कराव्या लागतील। आणि या जागा जर तुम्ही काबीज केल्या तर त्या जागा तुम्ही फक्त शिक्षणाच्या जोरावर काबीज करू शकता। आणि त्या जागा जर तुम्ही काबीज केल्या तर त्या ठिकाणी कुणीही तुम्हाला त्या ठिकाणी हटवू शकत नाही किंवा हलवू शकत नाही। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाची केलेली क्रांती म्हणजे तुमच्या आणि माझ्या हातामध्ये दिलेलं शिक्षणाचं त्या ठिकाणी अस्त्र। आणि या शिक्षणाच्या जोरावर आज भारतातील अनेक दुर्बल, वंचित, उपेक्षित घटक आज विविध पदांवर जाऊन पोहोचलेले आहेत। अगदी सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत शिक्षण या घटकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करतायत, पोहोचत आहेत। शिक्षण हे तुम्हाला त्या ठिकाणी तारून नेतं किंवा शिक्षणामुळे तुम्ही काय करता, एखाद्या गोष्टीच्या बाबत विकास करता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक महत्त्वाची सामाजिक क्रांती केली ती म्हणजे इथल्या स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्त्वाचं काम कोणतं केलं असेल तर जगाच्या किती बाबासाहेब पुढे होते तर बाबासाहेबांनी जो मताधिकार त्या ठिकाणी दिला तो अतिशय महत्त्वाचा आहे। मी जाणीवपूर्वक इथे मताधिकार हा शब्द वापरला आहे, अनेक ठिकाणी मतदान हा शब्द वापरला जातो, परंतु बाबासाहेबांनी मताधिकार म्हटलेला आहे। मत आपण त्या ठिकाणी दान करत नाही, मताधिकार देतो। भारतीय संविधानाने आपल्याला मताधिकार दिलेला आहे। बाबासाहेब म्हणतात की तुमच्या मताच्या किमतीला मीठ भाकरीच्या एवढी कमी किंमत समजू नका। ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या मताची किंमत समजेल त्या दिवशी तो विकत घेणारा इतका कोणी त्या ठिकाणी दुर्बल त्या ठिकाणी नसेल। म्हणजेच बाबासाहेबांनी ते मताधिकार दिला। जगातील अनेक असे राष्ट्र आहेत की त्यांना मताधिकार मिळवण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागला, महिलांना आंदोलनं करावी लागली की आम्हाला काय करा, मताधिकार द्या। परंतु भारत हा एकमेव असा देश आहे की या देशातील महिलांना असा एक भाव मिळाला की कोणताही आंदोलन न करता, कोणत्याही त्या पद्धतीनं निदर्शन न करता भारतीय संविधानाद्वारे महिलांना मताधिकाराचा हक्क दिला। आणि त्यामुळे आजच्या महिला काय करत आहेत, मताधिकाराचा हक्क बजावून अगदी थेट सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत त्या ठिकाणी मजल मारतायत। ही सर्व बाबासाहेबांची किमया आहे। आपण सर्व ठिकाणी पाहतो की अनेक वर्षाचा आपण जर इतिहास पाहिला तर नेमकं काय केलं जातं तर बाबासाहेबांना दलितांचा नेता म्हणून बंदिस्त केलं जातं। पण खरंच बाबासाहेब दलितांचे नेते होते का याचा विचार करणं गरजेचं आहे। खरंच बाबासाहेबांचं कार्य दलितांचं पुरतं सीमित होतं का? आपण जुनी जर पाठ्यपुस्तकं बघितली तर बाबासाहेबांचा जो कार्याचा आढावा होता त्यामध्ये बाबासाहेबांचं दलित नेतेपण असणं, बाबासाहेबांनी केलेले सत्याग्रह या गोष्टी सांगितल्या जातात, पण अनेक गोष्टी दूर राहतात। सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुपयाचा प्रश्न, प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ त्या ठिकाणी सादर केला होता वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी। आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये अर्थतज्ञ होता, लॉर्ड केन्स म्हणून अर्थतज्ञ आहे, हा जगातील सर्वात नावाजलेला अर्थतज्ञ। तो अर्थतज्ञ असं म्हणतो की देशाची जर अर्थव्यवस्था तुम्हाला चालवायची असेल तर देशामध्ये मोठ्या पद्धतीनं पैसा प्रवाही केला पाहिजे। म्हणजे देशातील लोकांच्या हातामध्ये जास्तीत जास्त पैसा गेला पाहिजे। लोकांच्या हातात पैसा मिळाला की लोक वस्तू जास्तीत जास्त खरेदी करतील आणि त्यानंतर देशाची अर्थव्यवस्था सुरळीत होईल।
जागतिक दर्जाचा अर्थतज्ञ लॉर्ड केन्सला आव्हान देण्याचं काम केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि आंबेडकरांनी सांगितलं की अशा पद्धतीनं रचना न करता वेगळ्या पद्धतीनं रचना केली गेली पाहिजे. आणि ही रचना कशी केली पाहिजे तर आपल्याला त्यासाठी 1926 मध्ये जावं लागेल. हिल्टन यंग कमिशन भारतामध्ये आलं होतं. तत्कालीन परिस्थितीमध्ये भारत एक वसाहत होतं आणि भारताची पूर्ण व्यवस्था ही ब्रिटिशांकडून चालवली जात होती. त्यामुळे वेगवेगळी कमिशनं भारतात यायची. या हिल्टन यंग कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष झाली आणि त्या साक्षीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इथे गरीब श्रीमंत विविध पद्धतीचे भेद आहेत. इथे विविध पद्धतीच्या समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला लॉर्ड केन्सचा सिद्धांत उपयोगी पडणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र अशी बँकेची रचना करावी लागेल. स्वतंत्र चलन नियंत्रित करणारी बँक तुम्हाला उभारावी लागेल आणि ती बँक होती ती म्हणजे रिझर्व्ह बँक. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशन समोर जी साक्ष मांडली आणि त्यामध्ये शिफारस केली की त्या ठिकाणी काय अशा पद्धतीची बँक असावी. कालांतराने तिचं नाव रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. मग आता इथं आपल्याला विचार पडतो की खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते होते का? इथं तर बाबासाहेब आंबेडकर दिसतात की बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ होते. पण आपल्याला ते अर्थतज्ञ सांगण्यातच आले नाहीत. आपल्याला त्यांनी सांगण्यात आलं की दलितांचे नेते आहेत, त्यांची सीमित मर्यादा करून ठेवण्यात आली. पुढे आपण जाऊया. भारतामधील जे जलधोरण आहे म्हणजे भारतामधील नद्या जोड प्रकल्प आहे. ही नद्या जोड प्रकल्प राबवण्याची संकल्पना बाबासाहेबांची आहे. कारण व्हायसरायच्या काळामध्ये त्या ठिकाणी जलसंधारण मंत्री आणि खाण मंत्री ही महत्वाची पदं बाबासाहेबांनी भूषवलेली होती. हिराकूड प्रकल्प, भाकरा नांगर प्रकल्प हे बाबासाहेबांच्या नेतृत्वात तयार झालेले आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर या देशातील जलनीती तज्ञ होते. परंतु आम्हाला बाबासाहेब दलितांचे नेते होते हे बंदिस्त करून त्या ठिकाणी सांगण्यात आलं. पुढे जाऊन खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं काम असेल तर ते बाबासाहेबांनी काम केलं होतं ते शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी. आपल्या कोकणामध्ये खोती पद्धती होते. काही ज्येष्ठ लोकांना माहित असतील. या खोती पद्धती विरुद्ध संघर्ष केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे नेते होते, कामगारांचे नेते होते. कामाचे तास 12 वरून 8 वर करण्यात आले ते बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली. कारण बाबासाहेब त्यावेळी खाण मंत्री आणि कामगार मंत्री होते. इथं महिलांना मिळणारी प्रसूती रजा, या प्रसूती रजेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हायसरायच्या मंत्रिमंडळात ज्यावेळी खाण मंत्री होते त्यावेळी एका खाणीची पाहणी करण्यासाठी बाबासाहेब खाणीमध्ये गेले होते. त्यावेळी तिथे बाबासाहेबांना 7व्या महिन्यामधील एक गरोदर महिला त्या ठिकाणी दिसली. बाबासाहेबांना ते दृश्य पाहून अतिशय वाईट वाटलं. बाबासाहेब तिथून खाणीतून बाहेर आले आणि त्यानंतर बाबासाहेबांनी सर्वात मोठं काम केलं असेल तर महिलांसाठी 6 महिन्याची सक्तीची प्रसूतीची रजेची तरतूद केली. आणि ती प्रसूतीची रजा आजही इथली महिला उपभोगत आहे. आणि याविषयी या भारत देशातील प्रत्येक महिलेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. किमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं पाहिजे की जी प्रसूतीची रजा आपण उपभोगतो आहे ती भारतीय संविधानाचे शिल्पकार असणाऱ्या आणि स्त्रियांचे उद्धारक असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. मग कसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे नेते, इथे तर ठरतात डॉक्टर आंबेडकर हे स्त्रियांचे नेते. आपण संपूर्ण जर बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला तर बाबासाहेब हे सर्वव्यापी नेते आहेत. सर्व क्षेत्रात त्यांनी क्रांती केलेली आहे, बदल केलेली आहे. आणि अशी तशी क्रांती केलेली नाही. गेल्या 5000 वर्षाचा इतिहास बदलून टाकणारी क्रांती केली ती म्हणजे भारतीय संविधानाच्या रूपाने. भारतीय संविधानाने सर्वांना समान हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. समान हक्क आणि अधिकार याच्यासाठी दिलेले आहेत की प्रत्येक गोष्टीमध्ये समानतेच्या पातळीवर आणून ठेवलेले आहेत. जे तुमच्या मताला किंमत आहे ती या देशातील श्रीमंत व्यक्तीच्या मताला किंमत आहे. ही मताची किंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीच्या रूपाने या ठिकाणी बदलाच्या रूपाने घडवून आणलेली आहे. हे प्रत्येकाने आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे जाणून घेतो आपण सगळं हे इतरांना सांगितलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही या गोष्टी इतरांना सांगत नाही, बाबासाहेबांनी कोणती सामाजिक क्रांती केली म्हणजे बाबासाहेबांनी शिक्षणासाठी कोणतं काम केलं, बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी कोणतं काम केलं, बाबासाहेबांनी इथल्या शेतकऱ्यांसाठी कोणतं काम केलं, बाबासाहेबांनी कष्टकऱ्यांसाठी काम केलं, हे तुम्हाला इतरांना सांगावे लागतील. बाबासाहेबांची तुम्हाला नव्यानं मांडणी करावी लागेल. बाबासाहेबांची दलित नेता ही ओळख बदलून बाबासाहेब कसे सर्वव्यापी आहेत, ते सर्व भारतीयांचे नेते कसे आहेत हे आपल्याला सगळ्यांना समजावून सांगावं लागेल. आणि ही जबाबदारी प्रत्येकाची आहे. ही प्रत्येकाची कशी आहे ती मला एक सोप्या शब्दात समजावून सांगतो. आपल्याला भारतीय संविधान आहे. त्या भारतीय संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. आणि या हक्क आणि अधिकारांबरोबर कर्तव्य देखील दिलेली आहेत.
त्यामधील पहिलं कर्तव्य आहे भारतीय संविधानाचा सन्मान राखणे, भारतीय संविधानातील मूलभूत हक्क यांचा सन्मान राखणे, राष्ट्रगीताचा सन्मान राखणे, इथल्या पर्यावरण संपत्तीचा सन्मान राखणे, इथल्या जलाचा सन्मान राखणे ही कर्तव्य आहे. ही कर्तव्य आपण कधीही बघत नाही. आपण काय म्हणतो, हक्क आणि अधिकार, पण त्याचबरोबर आपण कर्तव्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. व ही जी बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती केली, ही सामाजिक क्रांती तुम्हाला प्रत्येकाला समजावून सांगावी लागेल. आणि ही क्रांती जर प्रत्येकाला तुम्ही समजावून सांगितली तर बाबासाहेब हे सर्वांचे नेते आहेत हे सर्वांना समजेल. म्हणजे वर्षानुवर्ष जे चालत आलेलं आहे ती बंदिस्तता त्या ठिकाणी कुठेतरी दूर होईल आणि बाबासाहेब खऱ्या अर्थाने सर्वांचे नेते आहेत. आणि बाबासाहेबांनी जी क्रांती केली ती सर्व समाजासाठी केली. हे समाज हा विशिष्ट एक बौद्ध समाज नाही, ती सर्व दृष्टिकोनातून क्रांती केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच ओबीसींना साठी आरक्षणाच्या तरतुदीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतात. ओबीसी बांधवांसाठी केलेलं कार्य आहे. आज बाबासाहेबांमुळे समाजातील सर्व घटक आरक्षण या पद्धतीचा अवलंब करतात. आपण सर्व घटक आरक्षण या पद्धतीचा अवलंब करतात. मी तुम्हाला त्या निमित्तानं उदाहरण सांगेन. बार्टीच्या वतीनं आम्ही एक उपक्रम राबवतो की जी मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकतात आणि जी पहिलीमध्ये प्रवेश घेतात अशांसाठी जी अनुसूचित जाती जमाती ओबीसी एसटी एनटी ओबीसी एसीबीसी मराठा समाज या सर्वांना याचा लाभ घेता येतो. व त्या लाभ जर तुम्हाला मिळाला तर पहिली ते 8वीचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून तुम्हाला मोफत होतं. म्हणजे शासन तुमची फी भरते. एक माझे सहकारी होते, ते मराठा समाजातले होते. मग त्यांच्यापर्यंत मी पोहोचलो तर त्यांचा असा दृष्टिकोन होता की ही जी योजना आहे ही फक्त अनुसूचित जाती जमातीसाठी आहे, ओबीसीसाठी आहे, आम्हाला या योजनेचा काही उपयोग नाही. मग त्यांना मी एक प्रश्न विचारला की तुम्ही तुमचं एसीबीसीचं प्रमाणपत्र काढलं आहे का, म्हणजे स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड का? तर म्हणाले हो काढलंय. म्हटलं याच प्रमाणपत्राच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या तरतुदीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळेल आणि तुमच्या मुलीला शिक्षणाची संधी मिळेल. फॉर्म भरण्यात आला, तो फॉर्म सबमिट झाला आणि त्याच्यानंतर त्या मुलीला 1ली ते 8वी पर्यंत शिकत असणार ती, त्याचा लाभ मिळतो, शासन त्याची फी मिळते. आणि त्यानंतर त्या व्यक्ती मला पुन्हा भेटल्या की माझा बाबासाहेबांनी त्यांच्याविषयी असणारे हा गैरसमज होता, तो गैरसमज दूर झाला. म्हणजे बाबासाहेबांनी इथे प्रत्येक घटकाला आरक्षण त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे. मग या गोष्टी आपण समजावून सांगणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी बंदिस्त केल्या आहेत त्या गोष्टी सर्वांसाठी खुल्या करून सांगणं गरजेचं आहे. ही जी बाबासाहेबांनी सामाजिक क्रांती केली ही सामाजिक क्रांती सर्व घटकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि हे खऱ्या अर्थानं आपल्या चळवळीचं विजन असलं पाहिजे. ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंत्या तथागत गौतम बुद्धांची जयंती त्या बौद्ध वाड्यांमध्ये साजऱ्या होतात, तशा जयंत्या प्रत्येक वाड्यांमध्ये साजरं होणं गरजेचं आहे. आणि त्या जयंतीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ कसे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जलनीती कसे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांचे नेते कसे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकरी कष्टकरी वंचितांचे नेते कसे होते, या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. तरच आंबेडकरांचं सर्वव्यापी रूप सर्व घटकांपर्यंत पोहोचेल आणि प्रत्येकापर्यंत त्या ठिकाणी आदराचं वातावरण बाबासाहेबांच्या मनामध्ये बाबासाहेबांविषयी निर्माण होईल. या देशामध्ये बाबासाहेबांच्या विषयी आदराचं वातावरण निर्माण आहे, परंतु या जर गोष्टी सांगितल्या तर त्या अधिक प्रभावीपणे होतील व आंबेडकर हे सर्वांचे आहेत हे आपण सर्वांपर्यंत त्या ठिकाणी रुजवू शकेल. सायमन कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष होते आरक्षणाच्या निमित्ताने. सायमन कमिशन आपल्याला भारतामध्ये आलं असेल माहीत असेल. आणि या सायमन कमिशन समोर बाबासाहेबांची साक्ष होते. त्यावेळी बाबासाहेब तिथं मागणी करतात आरक्षणाची. त्यावेळी जे सायमन कमिशनचे प्रमुख आहेत सायमन, ते बाबासाहेबांना विचारतात की बाबासाहेब तुम्ही एक फार मोठे दूरदृष्टी नेते आहात आणि तुम्ही जी आरक्षणाची मागणी करता आहात ही आरक्षणाची मागणी भविष्यात जाऊन एक मोठी स्थिती निर्माण करेल, मग तुम्ही अशी मागणी कशी काय करतात? ते बाबासाहेब असं म्हणतात की मला निश्चित माहित आहे कधी ना कधी हा वर्ग संघर्ष निर्माण होईल आणि अशी स्थिती निर्माण होईल, पण या स्थितीमध्ये बदल होईल तर या देशातील बहुसंख्य लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्यावेळी बदलेल किंवा आम्हाला देण्यात येणारी वागणुकीचा दृष्टिकोन ज्यावेळी बदलेल आणि ज्यावेळी हा भारत देश एक होईल, आम्हाला ते आपलंच करतील आणि सर्व आपण एक आहोत अशी मानतील, त्यावेळी या देशामध्ये आरक्षणाची गरज उरणार नाही असं बाबासाहेबांनी सायमन कमिशन समोर सांगितलं होतं. दुर्दैवाने आजही आपण जर पाहत असू तर आपला देश अजूनही त्या दृष्टिकोनातून एक झालेला नाही.
अनेक ज्या घटना आपण बघतो, NCR अहवाल बघतो, अनेक घटना आपण बघतो, अगदी सिंधुदुर्गापासून राज्यामध्ये असतील, देशामध्ये असतील, जातीय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. म्हणजे का? बाबासाहेबांचं मूलतत्व जे होतं की बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की जाती नष्ट झाल्या पाहिजे, जाती पूर्णतः नष्ट झाल्या पाहिजे. जर या ठिकाणी जाती पूर्णपणे नष्ट झाल्या आणि तो माणूस म्हणून त्याचा उदय झाला तर अशा पद्धतीने कोणत्याही पद्धतीचे भेदभाव त्या ठिकाणी होणारच नाहीत, कोणत्याही पद्धतीने धर्मभेद त्या ठिकाणी होणारच नाही. आणि म्हणूनच जो जाती व्यवस्थेचा पुरस्कार करत नाही, जो धर्म व्यवस्थेचा पुरस्कार करत नाही, अशा तथागत गौतम बुद्धांकडे बाबासाहेब वळतात की जिथं ते म्हणतात की मला बुद्ध का हवेसे वाटतात, कारण इथं कोणताही जातीयता नाही, इथं कोणती सक्ती नाही, स्वतःच्या विचाराप्रमाणे आचरण करण्याची इथं तरतूद आहे. स्वतःच्या विचाराप्रमाणे इतर आपण काय करू शकतो, जगू शकतो, हक्काने जगू शकतो आणि स्वाभिमानाने त्या ठिकाणी जगू शकतो. मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ लिहिला आहे त्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की बौद्ध हा मुळात धर्म नाहीच आहे, तो धम्म आहे, तो विचार आहे, म्हणजे त्या विचाराने चालतो. थोडक्यात धर्म किंवा धम्म या संकल्पनेमध्ये नेमकं काय येतं, आपण वेगळं काय करतो तर जीवन जगण्याची पद्धत, म्हणजे त्या ठिकाणी धम्म ही गोष्टी आपल्याला समजून घेतली पाहिजे. आता हे सर्व होत असताना आपली युवा पिढी आणि सध्याची जेन झेड जे आपण म्हणतो, प्रत्येक पिढीचं वर्णन करण्यात आलेलं आहे. म्हणजे सध्याची पिढी ही चळवळीमध्ये कुठे आहे, ही चळवळीमध्ये काय करत आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब म्हणतात की हा विचारांचा वारसा पुढे जाणं गरजेचं आहे. जो वारसा तथागत भगवान गौतम बुद्धांचा होता, जो वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता, शाहू महाराजांचा होता, महात्मा फुलेंचा होता, आंबेडकरांचा होता, हा वारसा पुढे जाणं गरजेचं आहे, विचार पुढे जाणं गरजेचं आहे. यासाठी या देशातील युवा पिढीने पुढे होणे गरजेचं आहे. युवा पिढीने अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणं गरजेचं आहे. जे ज्येष्ठ नागरिक आहेत की जे घरातील मंडळी आहेत त्यांनी अशा कार्यक्रमाला आवर्जून त्यांना उपस्थित त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून या माध्यमातून विचार पोचणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युवा पिढीला पुस्तकांचं वाचन करण्याची सवय लावणं गरजेचं आहे. आता सध्या जर आपण अशी स्थिती बघू की आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि मालवण तालुक्यामध्ये विशिष्ट फिरतो, जी ग्रंथालय आहेत त्या ग्रंथालयामध्ये युवा वर्ग दिसत नाही, लहान मुलं त्या ठिकाणी दिसत नाही. जो वर्ग दिसतो तो 50, 55, 60 या कालावधीतील माणसं काय करतायत, पुस्तक वाचतायत. म्हणजे जो 25ला युवक आहे, 30ला युवक आहे, हा काय करतोय, पुस्तक त्या ठिकाणी वाचत नाही. आणि जोपर्यंत आपण पुस्तक वाचणार नाही तोपर्यंत आपलं मस्तक त्या ठिकाणी सुधारणार नाही. कारण बाबासाहेब असं म्हणतात की पुस्तक हे महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचा घटक आहे. पुस्तक तुमच्यामध्ये अमूलाग्र बदल करता. आणि म्हणून तर बाबासाहेब स्वतःच्या राहण्यासाठी नाही तर 50,000 पुस्तकांसाठी दादर येथं राजगृह नावाची स्वतःचं घर बांधतात. ते पुस्तकांसाठी असणारं घर आहे. बाबासाहेबांना जेव्हा दिसण्याचं कमी होतं, बाबासाहेबांना अतिशय कमी दिसू लागतं, त्यावेळी बाबासाहेब राजगृहामध्ये जाऊन पुस्तकांना जाऊन कडकडून मिठी मारतात. त्यावेळी सहकारी विचारतात बाबासाहेबांना की तुम्ही का रडता. बाबासाहेब म्हणतात की आता मला दिसायचं कमी झालेलं आहे, मी पुस्तक वाचू शकत नाही, याचं मला दुःख आहे. म्हणजे जगातील सर्वोत्तम विद्वान त्याची पुस्तकाविषयीची आत्मीयता आपण या निमित्ताने पाहू शकतो. म्हणजे ही सामाजिक क्रांतीचं एक स्वरूप आहे की पुस्तकांविषयी पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, या युवा पिढीला आणावं लागेल. या युवा पिढीला त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजेल असे छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांनी या भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व नांदावं यासाठी प्रयत्न केले आहे, हे महापुरुष त्यांना सोप्या सोप्या भाषेत समजावून सांगितले पाहिजे. आणि मुळामध्ये महापुरुषांना जातीमध्ये बंदिस्त करणं आपण सोडून दिलं पाहिजे. आम्ही बौद्ध समाजाचा म्हणून फक्त आंबेडकर सांगणार हे आपण कन्सेप्ट सोडून दिले पाहिजे. तर इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज देखील समजून सांगितले पाहिजे की ज्यांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली, ज्यांनी कोणत्याही पद्धतीच्या अंधश्रद्धा पाळल्या नाहीत, कोणत्याही पद्धतीच्या मोहिमेवर जात असताना कोणत्याही पद्धतीच्या धार्मिक विधी त्यांनी केलेल्या नाहीत, हे आपल्याला समजावून सांगावं लागेल. आपल्याला संत गाडगेबाबा समजावून सांगावे लागतील की ज्यांनी त्या ठिकाणी ठामपणे अंधश्रद्धा, रूढी परंपरेला विरोध केला. आपल्याला महात्मा फुले आपल्या मुलांना समजावून सांगावे लागतील आणि प्रत्येकाला समजावून सांगावे लागतील की जेणेकरून हे जे महामानव आहेत, तिथे एक गोष्ट महत्वाची लक्षात घेण्यासारखी आहे की हे महामानव हे रक्ताचे नाहीत, वारसदार नाहीत. म्हणजे आपण इथं पाहू शकतो की बाबासाहेबांनी गुरु मानलं महात्मा फुलेंना, की काय रक्ताचे वारसदार नाही, परंतु त्या विचारांच्या वारसदारांनी ही विचारांची चळवळ चालवली. आणि जोपर्यंत आपण ही चळवळ चालू ठेवू तोपर्यंत या देशामध्ये
स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व नाव दिले. भारत हा जगातील एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. लक्षात घ्या, वैशिष्ट्यपूर्ण देश का आहे तर या देशामध्ये अनेक हजार जातीचे लोक राहतात, 10 पेक्षा धर्म आहेत, विविध पंथ आहेत. तरी देखील गेल्या 75 वर्ष होऊनही हा देश एक आहे. आणि तो देश एक आहे तो म्हणजे संविधानामुळे एक आहे. आणि ती संविधान भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आहे. हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे भारतीय संविधान नसेल तर भारत हा देश त्या ठिकाणी काय होणार नाही, एक राहणार नाही. आणि ही किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे त्या ठिकाणी साधलेली आहे. संविधानाची निर्मिती करताना अशा पद्धतीने बाबासाहेबांनी केलेली आहे की ती दीर्घकाळ त्या ठिकाणी चालत राहील. बाबासाहेब असं ठामपणे म्हणतात त्या ठिकाणी की तुम्हाला हे संविधान निर्माण करत असताना मी अतिशय कठोरही नाही आणि अतिशय लवचिकही नाही. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला घटना दुरुस्ती करता येते पण संविधानाच्या मूळ ढाच्यामध्ये बदल करता येत नाही. म्हणजे मूळ जे स्ट्रक्चर आहे संविधानाचं म्हणजे मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क, आरक्षणाची असणारी तरतूद, ज्या ज्या गोष्टी मूळ ढाच्यामध्ये आहेत यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही. पण इतर गोष्टी तुम्ही घटना दुरुस्तीद्वारे काय करू शकता, तुम्ही त्या ठिकाणी त्यामध्ये घटना दुरुस्ती करून संविधानाच्या कलमाप्रमाणे त्यामध्ये बदल करता येतो. म्हणजे ही कशासाठी ठेवली आहे बाबासाहेबांनी की बाबासाहेबांना हे अतिशय दूरदृष्टी असणारे नेते आहेत. आणि मुळामध्ये बाबासाहेबांचा शिल्पकार हा गौरव विशिष्ट एका समाजाने केला नाही तरी ते महत्त्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यासाठी तुम्हाला बाबासाहेबांनी संविधानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संविधान सभेत इतर अनेक नेत्यांची भाषणं दिली. त्यामध्ये अय्यंगार म्हणून एक नेते होते आणि त्यांनी बाबासाहेबांचं कौतुक करताना असं म्हटलंय की संविधान समितीचे जे 7 सदस्य होते त्यांना विविध कारणांनी त्या ठिकाणी संविधान सभेच्या सभांना उपस्थित राहता आलं नाही. पण बाबासाहेबांनी त्या ठिकाणी योग्य पद्धतीने न्याय दिला आणि संपूर्ण देश बाबासाहेबांचा त्या ठिकाणी अनुग्रहित राहील असं त्यांनी ते भाषण केलं आहे. आणि त्या जे भाषण झाल्यानंतर सर्व संपूर्ण जे तिथले खासदार आहेत त्यांनी बहुमताने ठराव पास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार असं म्हटलेलं आहे. म्हणजे विशिष्ट एका समुदायाने बाबासाहेबांना संविधानाचा शिल्पकार संबोधलं नाही तर या संपूर्ण देशाने, देशातील प्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचे शिल्पकार संबोधलं आहे. म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये केलेली क्रांती आहे. इथं 2 गोष्टी आपल्याला समजावून घेतल्या पाहिजेत, क्रांती आणि उत्क्रांती. उत्क्रांती ही याला व्हायला खूप अवधी लागतो. म्हणजे वानरापासून आपली झालेली उत्क्रांती हा उत्क्रांती आपण म्हणतो. आणि क्रांती हा कमी कालावधीमध्ये घडून येणारा बदल की जो बदल अतिशय व्यापक पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, सर्व घटकांमध्ये केलाय. शिक्षणामध्ये केलेला आहे, रोजगारामध्ये केलेला आहे, कामगारांच्या दृष्टिकोनातून बदल केलेला आहे. शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया कोणत्याही घटक त्यापासून काय करण्यात आलेला नाही, वंचित ठेवण्यात आलेला नाही. आणि हेच बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाची काय आहे त्या ठिकाणी ताकद आहे. आणि म्हणून तर हे दीर्घकाळ टिकणारं संविधान आहे. जोपर्यंत या देशामध्ये चंद्र, सूर्य आणि जीवसृष्टी अस्तित्वात आली तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान निर्माण केलेलं संविधान त्या ठिकाणी अबाधित राहणार आहे. कारण संविधानाची रचना तशी करण्यात आलेली आहे. कित्येक पिढ्या जातील, अनेक माणसं जातील, पण संविधानाचा मूळ ढाचा आणि संविधान हे त्या ठिकाणी तसंच राहणार आहे. कारण त्याच्या मागे आहे कल्पकता. बराक ओबामा असं म्हणतात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले आहेत, भारतीयांकडून सर्वात महत्वाची गोष्ट घेण्यासारखी आहे ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी जगाला दिलेलं संविधान. म्हणजे जगातील अनेक लोक या संविधानाचं श्रेष्ठत्व मान्य करतात आणि म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील 100 विद्वानांमध्ये त्या ठिकाणी येतात. आज ह्या आपण जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. जयंत्या, पुण्यतिथ्या अवश्य आपण साजऱ्या करूया. पण या जयंतीच्या, पुण्यतिथीच्या निमित्तानं असं विचारमंथन होणं गरजेचं आहे, अशी चर्चा होणं गरजेची आहे. आणि अशा पद्धतीची चर्चा आपलं मंडळ घेतोय, खूप आनंदाचं वातावरण आहे. कारण यामुळे काय होतं, हे विचार पोहोचले जातात, अनेक समाज घटकातील लोक एकत्र येतात व आपल्याला चळवळीची दिशा ठरवावी लागते. आज आपण मोठ्या पद्धतीने शिक्षण घेत आहोत, अनेक आपले जे समाज बांधव आहेत ते नोकऱ्यांमध्ये आहेत, अनेक उद्योगधंद्यांमध्ये आहेत. या प्रत्येकाने समाजासाठी योगदान दिलं पाहिजे आणि प्रत्येकाने अशा कार्यक्रमांना उपस्थित त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. जर तुम्ही कार्यक्रमांना उपस्थित राहिला नाही तर आपल्याला चळवळ कोणत्या पद्धतीने न्यायची आहे, कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे त्या ठिकाणी हे महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये घोषणा केलेली होती की मी संपूर्ण भारत बौद्धमय करेन. याचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. भारत बौद्धमय करेन याचा अर्थ काय की जे तथागत बुद्धांचे विचार आहेत ते सर्व घटकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवणे. हे
बुद्धाचे विचार हे विशिष्ट समाजापुरते नाही. जो बुद्ध मानव या घटकाला महत्व देतो, त्या बुद्धांचे विचारांचा प्रसार संपूर्ण आज जग अनुकरण करतं. ज्या बुद्धांचा विचार आपण पाहू शकतो, ज्यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर जातात, त्यावेळी भारताची ओळख हा बुद्धांचा देश म्हणून होतो. म्हणजे जगाला दिलेली देणगी आहे बुद्धांचा देश. अशा पद्धतीनं या जयंती उत्सवाच्या निमित्तानं, पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं विचारवंत होणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे शाळा हा घटक. तुम्ही तुमच्या मुलांना या ठिकाणी समजावून सांगा की ज्या ज्या ठिकाणी शाळांमध्ये जयंत्या, पुण्यतिथ्या असे ज्या महामानवांच्या होतात, सर्व महामानवांच्या, कुठल्या नाही, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सर्व महामानवांच्या या जयंती पुण्यतिथ्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, त्यांचे विचार ऐका आणि त्या भाषणांद्वारे, वक्तृत्वाद्वारे, निबंध स्पर्धांद्वारे, समूहगीतांद्वारे त्या ठिकाणी या सर्वांचे, बाबासाहेबांचे विचार सर्व व्यापक करा, जेणेकरून बाबासाहेबांनी इतरांसाठी किती कार्य केलं हे या ठिकाणी समजणं महत्त्वाचं आहे. अतिशय हा व्यापक पद्धतीचा विषय आहे, परंतु तरी माझा एक प्रयत्न राहिलेला आहे की सोप्या पद्धतीनं आणि तुम्हाला एक जेणेकरून तुम्हाला कंटाळा येणार नाही. कारण व्याख्यान म्हटलं की खूप कंटाळा वाटतो, परंतु त्या व्याख्यानामधून जर सोप्या शब्दामध्ये आपण समजून घेतलं तर ते समजून घेणं गरजेचं आहे. आज काळ मोठ्या पद्धतीनं पुढे झालेला आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या पद्धतीनं आलेली आहे, नजीकचा काळ हा त्याच्या पुढचा असणार आहे. त्यामुळे हे बदल आपण आत्मसात केले पाहिजे आणि नियमित वृत्तपत्र वाचणे गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जे सामाजिक प्लॅटफॉर्म आहेत, यूट्यूब असतील, त्यावर विविध पद्धतीचे व्हिडिओ आज आपल्याला उपलब्ध आहेत, ते व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. ई बुक आहेत, पुस्तकं आहेत, ती वाचणं गरजेचं आहे. आणि या पुस्तकांद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लेखन केलं, महात्मा फुलेंनी जे लेखन केलं, राजर्षी शाहू महाराजांचे विविध खंड आहेत, हे खंड आपण काय करणं गरजेचं आहे, जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत काय होणार नाही, आपली विचारशक्ती प्रभावी होणार नाही आणि वैचारिक जडणघडण त्या ठिकाणी होणार नाही. आणि बदल करणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यवस्थेशी जोडले जात नाही तोपर्यंत तुमच्या मध्ये बदल होत नाही. अशाच पद्धतीचा बदल मी माझ्यामध्ये केला. मला एक काळ असा होता की त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी ठेवायला मला खूप भीती वाटायची मोबाईलमध्ये. आम्ही ज्यावेळी महाविद्यालयीन जीवनामध्ये होतो की आपली गाणी ऐकली तर त्या ठिकाणी इतर काय म्हणतील विशिष्ट समाजापर्यंत. पण मी जेव्हा बार्टीशी जोडला गेलो 2015 मध्ये, मी 3 वर्ष इथं काम केलंय तुमच्या मळेवाड पंचकृषी हायस्कूलमध्ये शिक्षण सेवक म्हणून. 2012 ते 15 मध्ये मी शिक्षण सेवक म्हणून काम केलेलं आहे मळेवाडमध्ये, परिसरामध्ये फिरलेलो आहे. त्यानंतर मी बार्टीमध्ये ज्यावेळी गेलो त्यावेळी बार्टीमध्ये मला एक गोष्ट अशी जाणवली की त्या सर्व समाज घटकांमध्ये येणारी माणसं अभिमानाने जय भीम म्हणत होती, पण मी जय भीम म्हणायला घाबरत होतो. त्यावेळी मी त्यांना विचारलं त्यांचे जात समूह कुठे आहे, ते मराठा समाजाचे होते, इतर समाजाचे होते ती माणसं, पण ती अभिमानाने जय भीम म्हणत होती. पण ती माणसं जय भीम म्हणतात. मी त्यांना विचारलं की तुम्ही अभिमानाने काय म्हणता, त्यावेळी ते सांगतात की बाबासाहेबांचे कार्य फक्त बौद्धांसाठी नाही, ते सर्व समाज घटकांसाठी आहे, याची आम्हाला जाणीव आहे, म्हणून आम्ही अभिमानाने जय भीम म्हणतो. जय भीम म्हणजे विशिष्ट त्या ठिकाणी जातीचा किंवा धर्माचा उल्लेख नाही. जय भीम म्हणजे ज्ञानाचा त्या ठिकाणी जागर आहे. जय भीम म्हणजे संविधानाचा जागर आहे. जय भीम म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व नांदावे यासाठी केलेलं जागर आहे. म्हणून प्रत्येकाने अभिमानाने न घाबरता सर्वांसमोर आपण काय करूया, जय भीम म्हणूया. नुसते जय भीम म्हणून थांबूया नको, तर त्या भीमाचे विचार, सर्वव्यापी विचार हे सर्वांपर्यंत या ठिकाणी पोहोचवूया. आज व्याख्यानाच्या निमित्ताने मला तुमच्या निसर्ग संपन्न गावामध्ये येण्याची संधी मिळाली, तुमच्याशी संवाद साधता आला. खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम घेतला, ज्येष्ठांचा तुम्ही सत्कार केला. आणि मुख्य म्हणजे माणसं किती असू द्या, माणसं कमी असू द्या, जास्त असू द्या, सर्वात महत्त्वाचा घटक आहे की तुम्ही विचार कोणत्या पद्धतीनं त्या ठिकाणी पोहोचवता. आणि हा विचार घेऊन जर तुम्ही पुढे जात आलात, म्हणून तर आपल्याला अशी एक रचना बनवावी लागेल की वर्षभरामध्ये विविध महापुरुषांच्या जयंत्या येत असतात. जूनमध्ये राजर्षी शाहू महाराज असते, संत गाडगेबाबांची असते. जेवढ्या त्या जयंत्या आहेत, या जयंत्या आपण साजऱ्या करूया आणि त्या जयंत्यांच्या माध्यमातून त्यांचं कार्य हे सर्वांपर्यंत पोहोचूया. कारण एक लक्षात घेतलं पाहिजे, ह्या प्रत्येकाचं कार्य हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारित आहे. त्यामुळे त्यांचं विचार सांगताना आपल्याला कोणत्याही पद्धतीची अडचण येत नाही. आणि भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला अधिकार आहे, भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे की या देशातील महामानव आहेत, महापुरुष आहेत, जे संत आहेत, समाजसुधारक आहेत, यांचे विचार पोहोचवण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि ते तुमचं कर्तव्य देखील आहे. त्यामुळे ते काम करत असताना आपण कोणत्याही पद्धतीने मागे पुढे पाहूया नको.
याच विचारासह मी इथं थांबतो. आपण सर्वांनी मला इथं ऐकून घेतलं, इथं मला विचार मांडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि याच विचारांचे इथं थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.